झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बीड नंतर जळगाव हादरले, माजी उपसरपंचांची निघृण हत्या, आरोपी फरार, गावात तणावपूर्ण वातावरण। जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावात किरकोळ वादातून 36 वर्षीय माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निघृण खून झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री युवराज कोळी यांचा एका हॉटेलमध्ये काही लोकांशी वाद झाला होता। याच वादातून 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यांच्यावर चाकू आणि चॉपरने वार केले। काही शेतकऱ्यांच्या समोरच ही घटना घडली, मात्र मारेकरी तात्काळ पसार झाले। युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले, भरत हॉटेलवाले तिघी आपले काही त्यांना मारलं बा कानसवाडा शहरात। कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेलला जेवणात फांगले, याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा। तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? मा सामने गेले, गाव मारले बा। काय होते गाव? गाव चापर होता, काही एक चाकू होता। तुमच्या समोर घडलंय सगळं? हा, मग वाचवायला सोडवायला कोणी आला नाही त्यांना मारताना? बा चांदचा जीव दिला नाही बा त्यांना। कशामुळे मारला असं? हे वादिवादच असेल भाऊ त्यांचा, काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये, त्यांनी संध्याकाळी पानगळ होती त्यांची। घटनेनंतर युवराज कोळी यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी करत आक्रोश केला। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। DYSP कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा पोलिसांचा दावा आहे। मयत युवराज कोळी हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते। त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी या हत्येचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।